नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो भिजवलेला घेतलेला आहे. तर आता पाव किलो इतका हा साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवला होता आणि चांगला भिजून सुद्धा झालेला आहे. अगदी मऊसूत साबुदाणा तयार आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवून जितका आपण साबुदाणा घेतला त्याच पातेल्यानं आपण ह्या ठिकाणी 2 पातेली इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण शेंदूर्ण टाकलेलं आहे. उपवासासाठी बनवत असेल शेंदूर्ण टाका, नाहीतर मीठ टाकलं तरी चालते. 1 चमचा इतके आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकली तरी सुद्धा चालते किंवा लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी मी काहीच टाकलेलं नाही आहे, कारण फक्त आपण ह्या ठिकाणी जिरे आणि मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपण भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो टाकून द्यायचा आणि चांगली उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आता आपल्याला पुढचा एक पदार्थ टाकायचा आहे आणखीन. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहेत ते आपण फक्त एकच घेतला आहे, कारण खूप मोठा बटाटा असल्यामुळं आपण एकच घेतला आहे. ह्या ठिकाणी 2 किंवा 3 घेतलं तरी सुद्धा चालते. आता वरची साल काढून घ्यायचे. साल काढून झालं की आपण छोट्या खिसणीच्या साईजनं आपण हे खिसून घेणार आहोत. सर्वात लहान जी खिसणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि पूर्ण बटाटा आपल्याला असंच खिसून घ्यायचा आणि पाण्यामध्ये खिसायचं जे की लाल पडणार नाही. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे. खिस आपला चांगला एकदम भरपूर असा खिस निघालेला आहे आणि हा खिस जो आहे आपल्याला आता पाणी काढून टाकून पिळून घ्यायचं आहे, जे की पाण्यामध्ये स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातील. आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण बटाटा जो आहे तो चांगला असं पिळून घेतलेला आहे. त्यात आपल्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही, कारण आपण साबुदाण्यामध्ये सुद्धा अगोदर पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे बिलकुल पाणी टाकायचं नाही. फक्त आपण ह्या ठिकाणी खीस जे आहे ते पिळून घेतलं आहे. ते खीस पूर्ण आता ह्या ठिकाणी आपण हे जो साबुदाणा आपण शिजवायला ठेवला आहे त्यामध्ये आता हे खीस टाकून द्यायचं आहे. कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये भरपूर असे पापड बनवून तयार होतात. ज्यांना पापड वाफवून करण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी अगदी छान पर्याय आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये भरपूर असे आपण हे पापड करू शकतो. आता ह्या ठिकाणी बटाट्याचा खीस सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आपला आणखीन आता साबुदाण्याला एक उकळी अगोदर आलेली होती. आता दुसरी सुद्धा उकळी आपल्याला आणखीन येऊ द्यायची, कारण आपण आता कच्चा बटाटा ह्या ठिकाणी टाकलेला आहे. एका उकळीमध्ये बटाटा जो आहे खीस चांगला उकळला जातो आणि पीठ सुद्धा चांगलं शिजलं जातं. आता पीठ आपलं जे कसं सवळ खायचं, की घट्टसर व्हायला सुरुवात झाली की आपला गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटाकरता थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ह्याचे पळी पापड टाकणार आहोत. जास्तीचं पण गरम टाकायचं नाही किंवा जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. जास्त थंड झालं तर पण घट्ट होऊ शकतात. आता ह्या ठिकाणी पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं, जे की आपल्याला पापड टाकण्यासाठी पसरणार नाही याची काळजी घ्यायची. टाकल्यानंतर पळीनं आपलं पापड जे आहे ते चांगलं तयार व्हायला पाहिजे, इतकं आपण थंड करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी मोठी अशी गॅलरीमध्येच मी पॉलिथिन टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे चांगलं ऊन असेल तर तिथं टाकलं तरी सुद्धा चालते. आता पळीनं छोटे छोटे आपल्याला असं पापड टाकून घ्यायचं. लहान मोठ्या आकारात कुठल्याही आकारात टाकलं तरी सुद्धा चालते. जास्त आपल्याला पळी फिरवायची नाही, फक्त टाकायचं आणि थोडंसं पळी टेकवायचं. लगेचच पापड जे आहे मोठं होतं, कारण पीठ आपलं पाहू शकता ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे. त्यामुळे पापड बनवण्यासाठी वेळ लागत नाही. फटाफट आपण पहिलं पापड टाकून 15 मिनिटांमध्ये भरपूर असे पापड आपण हे बनवू शकतो. मदतीची सुद्धा कोणाची गरज पडत नाही. एकटे आपण हे जरी बनवलं भरपूर असे पापड बनतात. आता पूर्ण पापड जे आहे ते आपण आता ह्या पद्धतीनेच टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं सर्व पापड जे आहे ते बनवून झालेले आहेत. 1 दिवसाकरता असं वाळवून आपल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कडकडीत उन्हाला चांगले पापड जे आहेत वाळवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मी 1 दिवसाकरता उन्हाला ठेवून कडकडीत पापड वाळवून घेते. पापड अगदी छान वाळलेले आहेत. मला पाहताच लक्षात येत असतील, अगदी मस्त अख्खा साबुदाणामधला दिसत आहे. आता आपल्याला तळून पाहायचं की पापड किती पट फुलू शकतं. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण पापड टाकलेले आहे. पापड तळण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ लागतो, कारण साबुदाणा असल्यामुळे साबुदाण्याचे कुठलेही पदार्थ तळण्यासाठी थोडे वेळ लागतात. थोडंसं उलटं टाकून आपल्याला चांगले पापड तळून घ्यायचं आहे. पांढरा शुभ्र अगदी मधला खीस सुद्धा दिसत आहे. छान खुसखुशीत आपले हे पापड बनलेले आहेत. आपल्याला असेच एकदम पापड आणखीन तळून पाहायचे. मोत्यासारखा साबुदाणा फुलत आहे. अगदी छान आपला लसलशीत असा मोत्यासारखा साबुदाणा जो दिसला की अगदी छान खायला सुद्धा खुसखुशीत पापड लागतात. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा, सर्वांनाच आवडेल. वर्षभरासाठी आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी 15 मिनिटात बनवा आणि वर्षभर खात राहा असे पापड आहेत. नक्की ट्राय करा. आता पापड तुम्हाला मी तळून तर झालेले आहेत. तुम्हाला हे पापड मी तळून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत पापड तळून होतात.
सुद्धा पाहिलेलं आहे. अगदी खुसखुशीत हलके फुलके पांढरे शुभ्र आपले पापड बनून तयार झालेले आहेत. चला तर पुढचा पदार्थ कसा आहे ते पाहूया. 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरचे आपल्याला असंच ठेवलं तरी चालते, पण आपण ह्या ठिकाणी थोडं मोठा साईज असल्यामुळे थोडं कट करून टाकणार म्हणजे लवकर उकडले जातात. आता ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की आपण आता झाकण लावून आपण गॅसवरती 3 शिट्ट्या साधारणतः करून घेणार आहोत. आता बटाटे तर आपले लावून झालेले आहेत. आपण 3 शिट्ट्या करण्यासाठी गॅसवरती सुद्धा ठेवलेला आहे. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर जे आहे ते आपण खाली काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं शिट्टीची वाफ सुद्धा जाऊ दिलेली आहे. आता झाकण काढायचे. झाकण काढल्यानंतर थोडंसं गरम असतं. थोडं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं. काढून टाकल्यानंतर त्यावरची आपण पूर्ण साल काढून घेणार आहोत. इथे आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि अगदी छान आपले बटाटे जे आहेत ते उकडलेत. असं छोटी खिसणी घ्यायची आणि खिसणीने आपण पूर्ण बटाटे जे ते मॅश करून घेणार, कारण इतके चांगले उकडलेले आहेत की खिसणी सुद्धा खिसायची गरज नाही, पण खूप लवकर खिसले जातात. किंवा पुरण गाळण्याची जी चाळणी असते त्यामध्ये टाकून आपण मॅश केलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण अशा पूर्ण बटाटा जो आहे तो असंच आपण मॅश करून घेणार आहोत. किंवा तुम्ही जसं नेहमी मॅश करता त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालते. फक्त गुट्या राहणार नाहीत, आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण खिसून झाल्यानंतर थोडंफार जर गुट्या राहिल्या तर आपण मॅश करून घेणार आहोत. अगदी सॉफ्ट करायचे, कारण आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत. चकल्या बनवते वेळेस आपल्यामध्ये अडकणार नाहीत यासाठी आपण व्यवस्थित ह्या ठिकाणी मॅश करून घेतलेला आहे. 1.5 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आपण रात्रभरासाठी हा भिजवलेला आहे आणि चांगल्यापैकी भिजलेला आहे. आता भिजून गॅसवरती आपण 1 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचे. पाव चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा इतके आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. लाल तिखटपेक्षा तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि उकळलेलं पाणी जे आहे ते आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. आता ही पद्धत केल्यामुळे काय होतं, साबुदाणा जो आहे तो चांगला फुलला जातो आणि जेव्हा आपण चकल्या बनवतो ते चकल्या तुटत सुद्धा नाहीत आणि चकल्या अगदी छान गोल गरगे चकल्या बनवून तयार होतात. तसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. जे की साबुदाणा जो आहे तो गरम पाण्यात टाकल्यामुळं चांगला चिकट होतो आणि चकल्या आपल्या चांगल्या बनल्या जातात. त्यामुळे 2 मिनिट आपण गॅसवरती सुद्धा ठेवलेला आहे, पण गॅस फुल करायचा नाही, कारण खाली चिकटण्याची शक्यता असते. 2 ते 3 मिनिटांमध्ये साबुदाणा चांगला वाफरलेला आहे. आपण झाकण सुद्धा ठेवलेलं होतं. आता आपल्याला झाकण काढायचं आहे. आता हा साबुदाणा जो आहे, जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गरम असल्यामुळे लगेच आपला हात लावायचा नाही. चमच्याने आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत. नंतर आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. वाळवणाचा पदार्थ आहे. नेहमीपेक्षा वेगळं आपण जर असं केलं तर अगदी छान चकल्या तुटणार सुद्धा नाहीत आणि वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या स्टोअर करून ठेवू शकतो. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर ही चकली बिलकुल बिघडत नाही किंवा तुटत नाहीत किंवा आपल्याला कडक किंवा ती कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार होतात. आता या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आपल्याला शेवगा घ्यायचा आहे. शेवगा घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चकलीची प्लेट टाकून देणार आहोत. चकलीची प्लेट टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला शेवगे पात्रात टाकून द्यायचे. आता पहा या ठिकाणी आपण शेवग्यामध्ये तर बॅटर टाकून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी जिथं ऊन येतं तिथं आपण थोडं मोठी पॉलिथिन अंथरलेली आहे. तुमच्याकडे जिथं ऊन आहे किंवा टेरेसवर सुद्धा तुम्ही घालू शकता. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे गॅलरीमध्ये ऊन येतं तिथंच मी आता थोडंसं अलीकड ठेवून घेऊन टाकल्यानंतर थोडंसं उन्हाला ओढून ठेवणार आहे.
आता एक दिवसाकरता आपल्याला चांगल्या उन्हामध्ये हे चांगलं कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. कारण वर्षभरासाठी आपण कुठले पदार्थ बनवतो त्याला ऊन चांगलं दिलं तरच ते पदार्थ टिकतात. ह्या ठिकाणी आपण चकल्या ज्या बनवतो ते चकली बिलकुल तुटत नाही. जितकी साईज आपल्याला बनवायची तितक्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो. तर पूर्ण बनवून झालाय. एक दिवसाकरता कडकडीत तुम्हाला वाळवून सुद्धा झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या चकल्या तळून पाहायचे होऊ शकते हे आता आपण पाहणार आहोत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. चकली तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. भरभन चकली तळत नाही. 1-2 मिनिटं वेळ लागतो. कुठलेही साबुदाण्याचे पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा वेळच लागतो. अगदी छान साबुदाणा सुद्धा आपला छान फुललेला आहे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्यात म्हणून तयार झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चकली काढते वेळेस आपल्याला गडबड करायची नाही. चांगली खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला चकली जी आहे ती तळून घ्यायची, जे की आतपर्यंत चांगली तळली जाईल. तर ह्या ठिकाणी थोड्याफार आपण चकल्या तळून पाहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला काढून घ्यायचे. इतक्या आपण चकल्या तळून घेतलेल्या आहेत. आणखीन चकल्या ह्या थोड्या गरमच आहेत, इतक्या थंड झालेल्या नाहीत. तरी सुद्धा छान खुसखुशीत चकल्या ह्या झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. किंवा वळवण्याचे तुम्हाला कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि आपण उकडून घेतलेले अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत. आता त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. अगदी चांगले उकडलेले आहेत. जास्त पण आपल्याला 90% किंवा 100% शिजवायचे नाहीत. 80% जरी शिजवलं तरी सुद्धा आपल्या ह्या चकल्या चांगल्या बनून तयार. जास्त जर शिजवलं तर खूप पातळ होतं आणि चकली तुटण्याची शक्यता असते. आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं किंवा मॅशरने मॅश करून घेतलं तरी चालते. गुठळ्या राहणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची, जे की शेवग्यामध्ये अडकणार नाही. आता ह्या पद्धतीने असं खिसणीने आपण पूर्ण गाळून घेणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. चांगला बटाटा उकडला की खूप वेळ लागत नाही, पटकन खिसलं जातं. आता ह्या पद्धतीने फटाफट मी सर्व खीस गाळून घेणार आहे. इतका आपला आता बटाट्याचा खीस निघालेला आहे. आणि साबुदाणा जो आहे तो 1/2 किलो घेतलेला आहे. रात्रभरासाठी हा भिजत ठेवलेला होता. अगदी छान मऊसूत भिजलेला आहे. आता साबुदाणा आपल्याला अख्खा असाच नाही घालायचा. त्यामध्ये 1 वाटी इतका आपण साधंच पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण इथंच लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा इतकं. 1/2 चमचा आपल्या ठिकाणी मीठ टाकायचं किंवा शेंदूर्ण टाकलं तरी सुद्धा चालते. आता आपल्याला गॅसवरती ठेवलेला असल्यामुळे गॅस मिडियम ठेवून मिक्स करून घ्यायचं, जे की साबुदाणा चांगला थोडासा गरम व्हायला पाहिजे. जास्त आपल्याला गरम करायचं नाही किंवा चिकट करायचा नाही. फक्त वाफ बसली पाहिजे इतकंच आपल्याला 1-2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या चकल्या आहेत त्या बिलकुल तुटत नाहीत. करते वेळेस पूर्ण अख्खी चकली आपल्याला जशी पाहिजे तशी बनवता येते. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचे. आता 2 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण सुद्धा आता ह्या ठिकाणी काढलेलं आहे. साबुदाणा अगदी छान वाफरलेला आहे आणि अगदी चिकटपणा आलेला आहे. आता जो बटाटा आपण खिसून घेतलाय त्यामध्ये आता पूर्ण हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा. आता कढईमध्येच आपण बटाट्याचा खीस जो आहे ते टाकून देणार आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत.
गरम असल्यामुळं आपण चमच्याच्या साहाय्याने पूर्ण मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा झालेला आहे. तुम्हाला मिक्स नाही झालं वाटलं तर हाताने सुद्धा मिक्स केलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण शेवगा घेतलेला आणि चकलीची प्लेट टाकलेली आहे. चमच्याने आपण सारण भरून घेणार आहोत. आता सारण पूर्ण असं भरून घ्यायचं आहे. आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी मी घरातच तुम्हाला ओट्यावरती एका ताटामध्ये चकल्या ह्या बनवून दाखवते आणि नंतर आपण ह्या 10 मिनिटांनंतर उचलू सुद्धा आपण ह्या उन्हाला ठेवू शकतो. उचलते वेळेस सुद्धा बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. सर्वात सोपी पद्धत आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. वर्षभर ह्या चकल्या आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि उपवासासाठी खाण्यासाठी आपल्या चकल्या तयार होतात. आता ह्या ठिकाणी आपण इतक्या चकल्या बनवल्या. आता दुसऱ्या चकल्या ज्या आहेत मी खाली पॉलिथिन मोठी अंथरलेली आहे त्यावरती आता टाकून देणार आहे. ज्या पद्धतीने आपण ताटात टाकले त्याच पद्धतीने आपल्या पॉलिथिनवरती सुद्धा टाकून घ्यायचे. अगदी जितकी मोठी साईज हवी आहे तितक्या मोठ्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो. बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. मला सुद्धा पाहताच लक्षात आले असेल की चकल्या बिलकुल तुटलेल्या नाहीत किंवा आपल्या चकल्या फटाफट परफेक्ट बनून तयार झालेल्या आहेत. आता एक दिवसाकरता आपल्याला कडकडीत उन्हाला चांगल्या वाळवून घ्यायचं आहे. कारण चांगल्या वाळवलं तर आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो कारण खराब सुद्धा होणार नाही. आता ह्या ठिकाणी पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. अगदी छान गोल गरगरीत आपल्या चकल्या सर्व बनवून तयार झालेल्या आहेत. एक दिवसाकरता आपण उन्हाला सुद्धा ह्या आता वाळवून घेतलेल्या आहेत. काढून सुद्धा घेतलेल्या आहेत. अगदी छान वाळलेल्या आहेत. रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. आता आपल्याला ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळून पाहायचं की किती चकली जी आहे ती किती फुलते आणि किती कुरकुरीत खुसखुशीत होऊ शकते हे आता आपण पाहणार आहोत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. चकली तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. भरभन चकली तळत नाही. 1-2 मिनिटं वेळ लागतो. कुठलेही साबुदाण्याचे पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा वेळच लागतो. अगदी छान साबुदाणा सुद्धा आपला छान फुललेला आहे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्यात म्हणून तयार झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चकली काढते वेळेस आपल्याला गडबड करायची नाही. चांगली खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला चकली जी आहे ती तळून घ्यायचे जे की आतपर्यंत चांगली तळली जाईल. तर ह्या ठिकाणी थोड्याफार आपण चकल्या तळून पाहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला काढून घ्यायचे. इतक्या आपण चकल्या तळून घेतलेल्या आहेत. आणखीन चकल्या ह्या थोड्या गरमच आहेत. इतक्या थंड झालेल्या नाहीत. तरी सुद्धा छान खुसखुशीत चकल्या ह्या झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. किंवा वळवण्याचे तुम्हाला कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.